कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. पण तत्पूर्वी कोणत्याही पुस्तकाचं प्रकाशन म्हटलं की आपण सरस्वती नमन करतो. तर आपण कुंटे मॅडमला स्टेजवर. ओके. बुकगंगातर्फे कुंटे मॅडम सुद्धा तुम्ही स्टेजवर या. बुकगंगा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सरस्वतीचं नमन करूया. या कुंदे नृतुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. यानंतर मी लेखकाला विनंती करते आणि प्रकाशकांना की आपण मान्यवरांचा सत्कार करूया. लेखक आणि प्रकाशक या दोघांसाठी सुद्धा हा एक सोन्याचा क्षण आहे. एवढे मान्यवर आपल्याकडे आज आलेले आहेत. खुद्द तुकारामांचे वंशज या पुस्तक प्रकाशनासाठी आलेले आहेत. तर सर्वप्रथम अध्यक्षांचा सत्कार आपण करूयात. डॉक्टर सदानंद मोरे. तुकाराम महाराजांचे वंशज तर ते आहेतच, पण त्याचबरोबर लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. त्यांचा सत्कार होतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे तुकारामाचे अजून एक वंशज आपल्याबरोबर आहेत. देहू इथल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री जालिंद्रनाथ महाराज यांचा सत्कार करावा अशी विनंती मी लेखक आणि प्रकाशकांना करते. आजच्या कार्यक्रमात आपण अर्थतज्ञ आणि प्रवचनकार हरिभक्तपरायण अभय महाराज टिळक यांनाही आमंत्रित केलं आहे. त्यांचाही सत्कार लेखक आणि प्रकाशकांनी करावा. अभय महाराज टिळकांचा या पुस्तकाच्या बाबतीत आणि लेखकांबरोबरच सतत संपर्क आहे. ते या पुस्तकाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कायमच असतात. डिव्हाइन वर्सेस अभंगगाथा या पुस्तकातली सुंदर आणि समर्पक रेखाटनं ज्यांनी केली आहेत त्या वकील सरांना मी विनंती करते की आपण मंचावर यावं. आपलाही सत्कार लेखकांच्या हातून होईल. लेखकाच्या मनात पुस्तकाचा विषय आला तरी प्रत्यक्ष ते पुस्तक तयार होण्यामागे
प्रकाशकाची खूप मोठी भूमिका असते. प्रकाशक असतो म्हणून पुस्तक प्रसिद्ध होतं, तेव्हा त्यांचा सत्कार आपण करूयात. मी लेखकांना विनंती करते की कुंटे मॅडम आणि गौरी मॅडम दोघांनी स्टेजवर यावं आणि त्यांचा बुकगंगा प्रकाशनाचा म्हणून आपण सत्कार इथे करत आहोत. बुकगंगाचे प्रकाशक मंदार आणि गौरी जोगळेकर US वरनं आपला हा कार्यक्रम बघत आहेत. हा यूट्यूब लाईव्ह होतोय. सो त्यांनाही मी धन्यवाद देते. बुकगंगा प्रकाशनाचं खरं तर कौतुकच म्हणावं लागेल. संत तुकाराम या विषयावरची अनेक पुस्तकं असताना, तुकाराम गाथेचं काव्यात्मक भाषांतर झालेलं असताना, त्यावर निरूपणात्मक पुस्तकं असताना सुद्धा दीपक फडणीस काकांना हे पुस्तक भाषांतरित करायचंच होतं. हे करताना त्यातला एक मराठी अभंग, तोच अभंग रोमन लिपीत आणि मग त्याचं इंग्लिश भाषांतर अशा स्वरूपात त्यांनी ते करायचं ठरवलं होतं. आणि यासाठी बुकगंगा प्रकाशनाने त्वरित होकार दिला. तुकाराम गाथेचे जे 4,500हून अधिक अभंग आहेत, त्यातले लेखकाने जवळपास 2,500 अभंग भाषांतरित केलेले आहेत. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी खरंच आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यातले 300 अभंग घेऊन एक खंड करावा म्हणजे आपण असे 15 खंड करू शकतो असं लेखकाच्या मनात होतं. वाचायला हातात धरायला सोपं जाईल हा एक त्याच्या मागचा विचार. त्यातला एक खंड बुकगंगातर्फेच मार्चमध्ये प्रसिद्ध झाला आणि आज दुसरा आणि तिसरा हे दोन्ही खंड आपण प्रकाशित करणार आहोत. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. बरं. यूट्यूब लाईव्ह हा एक नवीन हे असल्यामुळे आपण त्या दृष्टीने काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये करतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचं डिव्हाइन वर्सेस अभंग गाथा या दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचं प्रकाशन झालेलं आहे. या निमित्ताने मी सर्व लेखकांना विनंती करणार आहे, मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण तुकारामाच्या प्रतिमेला फुलं अर्पण करावी. ज्या तुकारामांनी ही अभंग गाथा लिहिली आणि त्याचं आज भाषांतर होतं आहे, तर त्यानिमित्तानं तुकारामाच्या प्रतिमेला आपण फुलं अर्पण करूया. तुकोबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पुढे जाणारच नाही, त्यामुळे हे आपण करतोय. भागवत धर्माचा झेंडा फडकवणाऱ्या तुकारामाच्या गाथेचं भाषांतर करावं असं लेखकाला का वाटलं असेल असा प्रश्न माझ्या मनात आला. निश्चितच तुम्हालाही वाटलं असेल. लेखकाशी संवाद साधल्यावर लक्षात आलं की लेखक लहानपणापासूनच तुकोबासहितच जगत आलाय. त्यांचं सगळं साहित्य त्यांनी वाचलंय.
त्यांचं जीवनाचं सार तत्त्वज्ञान ते स्वतः जगतायत. त्यामुळे तुकोबा हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहेत. IIT दिल्लीमधून केमिकल इंजिनियर झालेले 51 वर्ष या क्षेत्रात अध्यापनाचं काम केलेले हे लेखक. संत साहित्याचा ओढा त्याला स्वस्थ बसवत नव्हता. वानप्रस्थाश्रमात गेल्यानंतर त्यांनी पंढरीची वारी केली आणि त्या वारीवर त्यांच्या अनुभवांवर आधारित एक सुंदर पुस्तक तयार केलं. ही वारी आपण आता ज्या लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, परदेशात जातात आपले बरेचसे लोक, त्यांना इंग्लिश वाचता येतं आणि आपली पुढची पिढी पण जी इंग्लिशच वाचते अशा लोकांपर्यंत पोहोचायला हवीच, यासाठी त्यांनी ह्या वारीवरचं पुस्तक इंग्लिशमध्ये डिजिटल स्वरूपात सर्वप्रथम प्रकाशित केलं आणि नंतर मग त्याची हार्ड कॉपी प्रत्यक्ष पुस्तक तयार केलं. तसंच त्यानंतर त्याचं मराठी भाषांतर केलं. ही 2 पुस्तकं त्यांची आली ज्याच्यामध्ये वारी कशी करावी ह्याच्याबद्दलच्या सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं FAQs म्हणता येतील ती याच्यात दिलेली आहेत. त्यांची ही दोन्ही पुस्तकं, तसंच निवडक अभंगांचं एक आधीच पुस्तक प्रकाशित झाले ते डिवाइन वर्सेस अभंग गाथाचे 3ही खंड हे बाहेर आपल्याला बघायला मिळतील. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळ्यांनी ही पुस्तकं बघू शकता. ही सगळी पुस्तकं लिहिण्याचा लेखकाचा उद्देश असा होता की आपली संस्कृती आपण ती समजवणं सोपं जावं. नवीन पिढीचा तसंच परदेशातल्या लोकांना आपली संस्कृती जाणून घ्यायची असेल तर ती त्यांना समजणाऱ्या भाषेत असावी, या हेतूनं त्यांनी ही पुस्तकं इंग्लिशमध्ये आणायचं ठरवलं. पंढरीची वारी करणारा संत संप्रदाय आणि त्यातला भक्तिमय सागर, तुकोबारायाची ओढ लेखकाला होतीच. यापूर्वी झालेलं तुकाराम गाथेचं 1920मध्ये पंडित फ्रेझर यांनी केलेलं भाषांतर, सेस तुका हे दिलीप चित्रे यांचं काव्यात्मक भाषांतरही ही पुस्तकं पण होती. तरी त्यातून कोणत्या अभंगाचा कुठला अर्थ हे स्पष्टपणे कळतंय का, किंवा लोकांना अधिक समजावून सांगायला हवंय का, हे असं त्यांना वाटलं आणि मग त्या वाचनात सहजता येण्यासाठी त्यांनी हे पुस्तक करायचं ठरवलं. साधारण 9 वर्षांपूर्वी वारीच्याच दिवशी त्यांनी यूट्यूबवर काही अभंग त्यांचं भाषांतर करून यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी हे सगळे अभंग फेसबुकवरही टाकायला सुरुवात केली आणि ह्याविषयी सहज चर्चा करता करता त्यांचे मित्र नारायण महाराज बांद्रे यांना त्यांनी सांगितलं की मी काही अभंगांचं भाषांतर करणार आहे. तर त्यांनी त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की काही अभंग तुम्ही कुठल्या निकषावर निवडाल. मग काही अभंग नकोत, तर त्याचं महत्त्वच इतकं आहे गाथेचं की सगळ्याच गाथेचं तुम्ही भाषांतर करा. आणि ही सगळी ही त्यांची कळकळीची विनंती त्यांनी देवळाच्या पायरीवर त्यांना केली आणि मग म्हणून दीपक सरांनी असं ठरवलं की आपण संपूर्ण गाथेचं भाषांतर करायचं. भाषांतर करायची प्रक्रिया सुरू झाली. ते फेसबुकवर टाकत असताना PhD करू इच्छिणाऱ्या एका विद्यार्थिनीने लातूरहून त्यांना एक संदेश पाठवला की सर तुम्ही याचं भाषांतर पुस्तक रूपात का आणत नाही, कारण मला PhD करायचं आहे पण या संदर्भातलं अधिक इंग्लिशमध्ये वाङ्मय उपलब्ध नसल्यामुळे मला PhD करायला नाकारण्यात आलं आहे, तर तुम्ही याचं पुस्तक करा. या सगळ्यातनं प्रेरणा घेऊन त्यांनी ह्याचं पुस्तक प्रत्यक्ष छापण्याची मनात योजना आखली आणि आज ती प्रत्यक्षात आली आहे. अगदी खरी गोष्ट आहे. त्यानंतर ते बुकगंगाकडे गेले आणि बुकगंगाने निश्चितच त्यांची ही विनंती मान्य केली. त्यांनी हे पुस्तक कसं लिहिलं, त्याचे खंड कसे झाले किंवा त्यामागचा प्रवास काय होता याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतलं तर मला वाटतं सगळ्यांनाच आवडेल. मी लेखकाला विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे.